मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राया हा मंजिरीला म्हणालेला असतो की तू कुठेही गेली किंवा मेली तरी मला फरक पडणार नाही. म्हणूनच मंजिरी आता खूपच चिडते आणि लगेच लगेच ती इकडे तिकडे पाहू लागते. आता रायाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी मंजिरी एक आयडिया करते. आता तेथून एक बाबा जात असतात तेव्हा त्या बाबांच्या हातात एक रॉकेलचं मोठं कॅन्ड असतं आणि मंजिरी लगेच त्यांच्या हातातून ते कॅन्ड खेचून घेते आणि म्हणते की रायाला काही फरक पडत नाही ना. आता ठीक आहे, रागाच्या भरात ती काय करते, ते रॉकेल असं गोल गोल सगळीकडे ओतून देते आणि मग ती मंदिराच्या तेथे जवळ जाते आणि एक ताई तेथे मंदिराजवळ दिवा लावत असते. त्याच वेळी ती तेथे जाऊन लगेच माचीस घेते व स्वतःभोवती असं रॉकेल टाकते. तेव्हा सर्वजण तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात की असं करू नकोस. आणि रायाने ज्या मुलींना गर्लफ्रेंड बनवलेलं असतं आणि ज्या रायाच्या बहिणी असतात त्या सुद्धा आता तेथे येतात. मंजिरी, तू हे काय करतेस असं विचारतात. परंतु मंजिरी या क्षणी कुणाचंच ऐकत नाही, कारण तिला रायाच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचंच असतं. आता स्वतःला त्रास झाला तरी चालेल असं तिने मनाशी ठरवलेलं असतं. तेथे असणारे सर्वजण आता मंजिरीकडे पाहत असतात. मंजिरी स्वतःभोवती रॉकेल ओतून सुद्धा घेते आणि रायाकडे पाहते तर राया आता पुढे चाललेला असतो. तेव्हा ती आता माचीस हातात घेते आणि माचीसची काडी पेटवते व स्वतःभोवती आग लावते. तेव्हा सर्वजण आता जोरातच ओरडतात. तेव्हा मंजिरी सुद्धा राया असं जोरात ओरडते. तेव्हा तो आता मागे पाहता आता त्याला समजतं मंजिरी भोवती तर सगळीकडे आगीने वेढा घेतलाय. त्यामुळे तो आता खूपच घाबरतो आणि म्हणतो की मिस फायर, हे तू काय करतेस असं म्हणून तो तिच्याकडे अगदी वाऱ्याच्या वेगाने धाव घेतो आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो की तू बाहेर ये, तू असं वागू नकोस, तू असं करू नकोस. परंतु मंजिरी आता ऐकतच नाही. ती आता म्हणते की मला ऐकायचंच नाहीये तुझं काही, तू काय केलं पाहिलं ना. अरे तू असं का करतोस, मी तुला किती वेळा म्हणाले होते की माझ्याबरोबर असं वागू नको, पण तुला असं वागायचंच आहे ना तर वाग, तू माझ्याबरोबर तुटकपणे वाग, मला हीच स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे आता. तेव्हा राया म्हणतो प्लीज मला माफ कर, पण तू हा वेडेपणा करू नको. मंजिरी म्हणते मी जो वेडेपणा करते ना त्यापेक्षा तुझा वेडेपणा खूप भयंकर आहे राया, तू आपल्या मैत्रीचा अपमान करतोस, तुझ्या लक्षात येतंय का. तेव्हा तो म्हणतो काय किमतीच्या गोष्टी करतीये, बाहेर ये. मग आता ती म्हणते नाहीच येणार मी बाहेर. अरे तुला जायचं होतं ना निघून, मग तू जा ना, तुला माझी काही किंमत नाही ना, तू निघ बरं. आणि तुला काय वाटतं रे, मी आता बाहेर येईल का, पण नाही येणार मी बाहेर. तेव्हा तेथे असणारे सर्वजण आता बाहेर ये बाहेर ये असं मंजिरीला म्हणण्याचा प्रयत्न करतात. परंतु मंजिरी ऐकत नाही. सर्वांना असं वाटतं की आगीने आता रौद्ररूप धारण केलंय, मंजिरीला काही झालं तर काय होईल. परंतु मंजिरी आता हट्टच करते, म्हणते की प्लीज तू राया मला वाचवायला येणार आहेस की नाही आतमध्ये. तो म्हणतो तू बाहेर ये, पण मंजिरी ऐकतच नाही. तेव्हा ती आता मनातच म्हणते राया अरे तू मान्य कर ना एकदा तरी की तुला फरक पडतो म्हणून. तेव्हा तो म्हणतो ए मिस फायर, अगं तुला काय झालं तर माझं काय होईल, ये ना बाहेर प्लीज. ती म्हणते तुला नाही फरक पडत ना, मग होऊ दे मला काय व्हायचं ते. ती आग जेव्हा वाढत जाते ना तेव्हा तिला त्रास होऊ लागतो आणि मंजिरीला झालेला हा त्रास रायाला आता पाहावत नाही. तेव्हा मंजिरीला कसं वाचवावं रायाला कळत नाही, तर तो धावतच आता विठ्ठलाच्या मंदिरात जातो. एका जोडप्याने देवासमोर साडी ठेवलेली असते आणि गुरुजींनी सांगितलेलं असतं की ही साडी जो वापरेल किंवा घेईल त्याचा जोडीदार आयुष्यात त्याला कधीच सोडून जाणार नाही. आणि नेमकी देवासमोर असणारी तीच साडी राया घेतो आणि धावतच मंजिरीकडे येतो आणि तेथे येऊन तो आगीत उडी मंजिरी भोवती ती साडी गुंडाळतो. त्याला ते गुरुजींचं बोलणं आठवतं की तुमचा जोडीदार आयुष्यात कधीही तुमची साथ सोडणार नाही. तेव्हा तो म्हणतो मिस फायर, मी तुला कधीही काही होऊ देणार नाही. आता राया वाचवायला आल्यामुळे मंजिरीला खूपच आनंद होतो, कारण रायाने चक्क त्या आगीत उडी टाकून मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी पुढे आलेला असतो. मंजिरीला लगेच उचलती आगीतून बाहेर आता उडी टाकून तो मंजिरीचा जीव वाचवतो. त्यामुळे मंजिरीला समजतं की राया माझ्याबरोबर असा अबोला कधीही धरू शकत नाही.
आता मंजिरीला वाचवल्यानंतर मंजिरी खूपच खुश होते आणि रायाकडे पाहतच राहते. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. राया आता तिच्यावर जोरात ओरडतो की काय चाललंय काय तुझं हे मिसफायर? अगं तुला काही झालं असतं म्हणजे. मग आता ती म्हणते काही होणार नाही मला राया. अरे तू माझ्याबरोबर असल्यानंतर आता मला माझं उत्तर मिळालं. तेव्हा कसलं उत्तर ग? असं राया आता ओरडूनच विचारतो. तेव्हा ती आपल्या रायाकडे अगदी डोळे भरून पाहत असते, कारण तिला माहीत असतं की राया हा तेवढाच माझ्यावर अजूनही जीव लावतोय जेवढा अगोदर लावत होता, परंतु आता असा माझ्याबरोबर का बोलत नाही, एवढं तुटकपणे का वागतोय याचं उत्तर तिला आता मिळालेलं नसतं. म्हणूनच ती ते त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर राया रागातच विचारतो, काय ग काय चाललंय काय तुझं एवढं? नानाचा आणि जिजीचा तरी विचार करायचा ना तू. आता ती विचारते, तुला तर पर्वा नव्हती ना, तरीही माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता का आलास? तेव्हा त्याला आता आठवतं की कशा प्रकारे नानांकडून मी वचन घेतलंय मंजिरीच्या आसपास नाही फिरकणार आणि आमच्या दोघांमध्ये जी मैत्री आहे ना ती मैत्री मी तोडून टाकेल. तेव्हा ती आता विचारते, अरे बोल ना पटकन राया, मी उत्तर ऐकतीये तुझं. तेव्हा तो म्हणतो, मिसफायर सगळ्या गोष्टी अशा सांगता येत नाही आणि मी हे जे काही करतोय ना त्यासाठी सुद्धा काहीतरी कारण आहे. तेव्हा राया म्हणतो, यासाठी सुद्धा एक खूप मोठं कारण आहे मंजिरी. मंजिरी म्हणते, मला तेच कारण जाणून घ्यायचे. अरे बोल ना तू पटकन. अरे नेमकं काय घडलंय एवढं बोल. अरे आपल्या मैत्रीमध्ये केव्हापासून एवढी लपवालपवी सुरू झालीये. तेव्हा तो आता जोरातच ओरडतो की मी घाबरलो होतो आणि त्यामुळे तुझ्याशी असं वागतोय. तेव्हा आता ती विचारते, अरे एवढं काय घडलं सांग ना पटकन. मग आता राया म्हणतो, अगं तुझ्या नानांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मंजिरीच्या आणि जयच्या लग्नामध्ये अजिबात यायचं नाही. मग पुढे तो आता सांगू लागतो, तुझ्या नानांनी जेव्हा विष घेतलं होतं ना तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये यायला तयार नव्हते आणि मग मी त्यांना वचन दिलं, कारण त्या वचनापेक्षा मला तुझ्या नानांचा जीव खूप महत्त्वाचा होता. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे असं वचन द्यायचंच कशाला ना पण त्यांना तू. तेव्हा आता मंजिरी म्हणते, अरे आपल्या मैत्रीबद्दल घरी पोहोचणारी ती चुकीची माहिती आणि माझ्या नानांना वाटणारी काळजी यामुळे आपली मैत्री अशी कधीच तुटू शकणार नाही. मला जेवढी माझ्या नानांची आणि जिजीची काळजी वाटते ना तेवढीच तुझीही वाटते आणि तूही तेवढाच महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि राया एक वचन तू मलाही दिलं आहे ते आठव जरा. तेव्हा राया म्हणतो, मिसफायर अगं तुला दिलेलं वचन हे माझ्या जीवाचं होतं आणि मला तुझ्या नानाचा जीव माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा होता आणि मला अजिबात तुला असं त्रासात बघायचं नव्हतं आणि म्हणून मी हे वचन दिलं. तेव्हा ती म्हणते, ऐक ना राया, अरे आपण दोघे काही वेगळे नाही आहोत. अरे जसं मला होणारा त्रास तुला कळतो तसा तुला होणाराही त्रास जाणवतो ना मला. तेव्हा तो आता विचारतो, मिसफायर पण या नात्याला नाव तरी काय द्यायचं आपण आता? तेव्हा ती आता म्हणते, प्रत्येक नात्याला नाव द्यायचं नसतं राया, नाहीतर लोक असं नाव ठेवू लागतात. तेवढ्यातच आता लगेच मंजिरीला घरून फोन येऊ लागतो. त्यामुळे ती आता म्हणते, राया हे बघ मला आता घरी जावं लागेल कारण फोन येतोय, पण मला दिलेलं वचन कधीही मोडणार नाही ना? तेव्हा तो म्हणतो, नाही मोडणार मी कधी वचन आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आपल्या दोस्तीला आता इथून पुढे कोणीही वेगळं करू शकत नाही. तेव्हा मंजिरी आता गालातच हसते आणि रायाकडे खूप वेळ अगदी प्रेमाने पाहू लागते. त्या दोघांना समजतच नसतं की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही, परंतु दोघेही एकमेकांना अजूनही या प्रेमाबद्दल काही बोलत नसतात. आता खूप वेळ ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि मग त्यानंतर मंजिरी आता तेथून जाते. राया आता ती साडी व्यवस्थित हातात घेतो आणि त्याला आठवतं की मगाशी ते गुरुजी काय म्हणाले होते आणि आता तो लगेच पांडुरंगाचं दर्शन घेतो, कारण पांडुरंगासमोर जी साडी असते त्या साडीमुळेच मंजिरीचे प्राण वाचलेले असतात. त्यानंतर आता मंजिरी घरी येते. तेव्हा जीजी आणि शशिकला समोर उभ्या असतातच. जीजी विचारते, काय ग कुठे गेली होती मंजिरी? मग आता ती काहीच बोलत नाही, एकदम शांत असते. शशिकला मात्र गालातच हसते. त्याच वेळी जीजी विचारते, अगं बोल ना कुठे गेली होतीस तू? अगं रायाने जो काही गोंधळ घातला लग्नात त्यामुळे मी नाराज होतेच आणि मी नाराज होते म्हणून माझ्या माहेरी निघून गेले, तर तू सारखी फोन करायला लागली म्हणून मी इकडे आले. तर आता तू कुठे गेली होती ते सांग मला अगोदर. मी सुद्धा एक आई आहे ना, मला किती त्रास झाला असेल, पण एक मुलगी म्हणून तुला काहीच कसं ग वाटत नाही?
अगं तुला कसली जाणीवच नाहीये. तेव्हा शशिकला म्हणते, अगं काहीच फायदा नाहीये बोलून हिला. तुम्ही जेव्हा नव्हतात ना जीजी, तेव्हा मी तिला तुम्ही बोलतात ना तसं समजावून, मी बोलते तसं अगदी ओरडून तसंही समजावले, पण फायदा नाही झाला त्याचा. तिने डोकं ना गहाण टाकले रायाकडे, त्यामुळे जैसे थे परिस्थिती आहे असं आता शशिकला जिजीला उत्तर देत म्हणते. मंजिरी आता म्हणते, जिजी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. त्यावेळी जिजी म्हणते, बोल काय बोलायचं असेल. मग शशिकला म्हणते, जे काही बोलायचं असेल ना ते इथे आमच्या समोरच बोल, आम्ही ऐकायलाच उभे आहेत बाई, तू बोल आता. तर आता दुसरीकडे राया त्या मंदिरासमोरच उभा असतो. तेवढ्यातच आता जयचा माणूस तेथे येतो आणि रायावर एक फायर करतो. त्याचवेळी त्यातून एक गोळी सुटते, पण आता ती त्याच्या हाताला चाटून जाते. परंतु ती गोळी ना नशेची गोळी असते. ज्या माणसाने ती गोळी मारलेली असते ना, राया आता इकडे तिकडे पाहतो तर तो माणूस त्याला दिसतो. राया आता खूपच जोरात त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, ए काय चाललंय तुझं. जयचा जो माणूस असतो ना, तो माणूस लगेच जयला कॉल करतो आणि आपलं काम झाले असं सांगतो. मग आता जय म्हणतो की ठीक आहे, आता राया थोड्या वेळातच बेशुद्ध पडेल, कारण तो मगाशी नशा करून इकडे मंजिरीच्या घरी आला होता आणि खूप तमाशा घालत होता. आता एकच सांगतोय की जेव्हा तो भोवळ येऊन म्हणजे चक्कर येऊन खाली पडेल ना, तेव्हा काय करायचं, तुम्ही त्याला नदीत फेकून द्यायचा. सकाळपर्यंत तो तरंगत इकडे तिकडे फिरत असेल. त्याचवेळी तो माणूस ठीक आहे असं म्हणतो आणि पुढे काय करायचं असंही विचारतो. त्याचवेळी आता जय म्हणतो, थांबा थांबा, जरा 2 मिनटं थांबा तिथे, आणि तो चक्कर येऊन पडतोय का ते बघा. पण आता तो माणूस 2 मिनटं थांबल्यानंतर अजूनही राय चक्कर येऊन पडत नाही. त्यामुळे तो तसं लगेच जयला खबर देतो. जय म्हणतो, कसा काय अजून चक्कर येऊन कसा पडला नसेल, मला तर कळतच नाही आहे. राया मगाशी खरंच खूप इकडे नशा करून आला होता. लोकांना आणि मंजिरीला असंच वाटेल ना की काहीही झालं तरी मगाशी राया हा खूप दारू पिऊन आला होता आणि त्याचबरोबर तो चालत चालत असा नशेतच नदीजवळ गेला आणि नदीत पडला, म्हणजे आपल्यावर काही येणार नाही. बरं जाऊ द्या, हा प्लॅन आपला फेल झाला असं आपण समजू. त्या रायाने मला रायाला आता गोडाऊनकडे घेऊन या आणि तिथे घेऊन आल्यानंतर मी त्याला एवढा मारतो आणि बेहाल करतो, कारण मला झालेल्या त्रासाची त्याच्याकडून मला भरपाई करून घ्यायची आहे. तेव्हा ठीक आहे असं त्याचे साथीदार म्हणतात आणि फोन ठेवतात. तेवढ्यातच रायाला आता चक्कर येऊ लागते, तर त्याचे जे साथीदार असतात ते लगेच रायाला पकडतात आणि दुसरीकडे घेऊन चाललेले असतात. रायाचा मित्र बरोबर ते पाहतो, कारण आता त्याला समजलेलं असतं जयच्या माणसांनी रायाला उचललंय, म्हणून तो आता खूप घाबरतो आणि लगेच दुसरीकडे धाव घेतो. तर इकडे जिजी आता मंजिरीला म्हणते की मी चांगलीच माणसं ओळखू शकते आणि हे तुला चांगलं माहिती आहे, पण यावेळेस तू चुकली आहेस जिजी. अगं तू एका चांगल्या माणसाला नाही ओळखू शकलीयेस. अगं यावेळी समोरच्याचं मन नाही तर चेहरा पाहूनच तू फसली आहेस जिजी, आणि फक्त खाकी पाहूनच फसली आहेस. तेव्हा जिजी आता म्हणते, नाही ग मंजिरी, मी खाकी पाहून फसले नाहीये, तू फसली आहेस. अगं तुला जयमधला चांगुलपणा कधी दिसला नाही, अगदी घरच्यासारखा तो तुला जीव लावतो, अडीअडचणीला तुला नेहमी मदत करतो. त्या रायाने काय ग केले आजपर्यंत तुझ्यासाठी, तो फक्त आपल्याला ना गोत्यात आणतो. इथे राया आला ना तर नुकसान झालं हे समजायचंच आपण. त्याचवेळी आता मंजिरी म्हणते, असं नाही अगं जिजी, रायाने खूपदा आपल्याला मदत केलीये. हा फरक फक्त एवढाच आहे की त्याने ती कधी बोलून दाखवली नाही आणि कुठल्याच गोष्टीचं त्याने भांडवल केलेलं नाहीये. अगं जिजी तू विसरतीयस का, आपल्या नानांना त्याने वाचवलंय. एवढंच काय तर निखिलला आणि मुलांना शिकायला जी जागा हवी होती ना ती त्यानेच मिळवून दिलीये. अगं अशा अनेक गोष्टी त्याने आपल्यासाठी केल्या आहेत, परंतु कशाचाच उल्लेख त्याने आजपर्यंत केला नाही. आणि आजही आपल्या दुकानात खप वाढलाय तो कोणामुळे. अगं जिजी मला ना तुझ्या जागी तू बरोबर वाटते आणि माझ्या जागी मी बरोबर वाटतेय, पण एकाच वेळी आपण दोघीही बरोबर नसू शकतो ना ग जिजी. आणि मला तुला चुकीचं ठरवायचंय म्हणून मी बोलतीये, मला वाटतही नाही आणि हे तुलाही माहिती आहे, पण तरीही तुला पटत नसेल ना तर मला फक्त आणि फक्त एक संधी दे. मी तुला अगदी सगळं सिद्ध करून सुद्धा दाखवेन. आणि तू म्हणाली म्हणून मी लग्नाला तयार झाले होते की नाही, मी लग्न करत सुद्धा होते. आता रायामुळे ते नाही झालं, आणखी कोणत्या कारणामुळे नाही झालं, आणि ते लग्न नाही झालं या पाठीमागे एक खूप मोठा संकेत असू शकतो, हे तुला वाटत नाही का ग जिजी.
आणि जिजी तुला असं वाटत असेल ना की तूच बरोबर आहे एवढं करून सुद्धा, तरी फक्त मला 1 महिन्याची तू मुदत दे. तुला असं वाटतंय ना की तू बरोबर आहे, राया चुकीचा आहे, फक्त मला 1 महिन्याची मुदत दे, मी सिद्ध करून सगळं काही दाखवेन. तरीही तू म्हणते तसं झालं तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू म्हणेन ना तसंच मी वागेन, पुढे काहीही एक शब्द बोलणार नाही. फक्त मला 1 महिन्याची मुदत दे, मग मी सिद्ध करून दाखवेन. पण तोपर्यंत मला एक संधी दे, थोडा वेळ दे. त्यावेळी जिजी म्हणते, माझं वय, माझा अनुभव आणि माझं मन सांगते की मी बरोबर आहे. पण तुला 1 महिन्याची मुदत हवी असेल ना, तर घे 1 महिन्याची मग मुदत मग. पण माझी एक अट आहे, ह्या 1 महिन्यामध्ये तू रायाला अजिबात भेटायचं नाही. तुला सिद्ध करायचंय की तो चांगला आहे, तो बरोबर आहे. त्याला न भेटता हे सगळं काही करायचं. तेव्हा मंजिरीला मोठा धक्काच बसतो. पुढे आता मंजिरी शांत बसत नाही. ती आता म्हणते, अगं जिजी तुला सांगू का, जयच्या बाबतीमध्ये माझ्या कानावर जे काही आलंय ना सगळं, ते फक्त आणि फक्त रायामुळे आलंय आणि त्याच्या मदतीशिवाय मी काहीच करू शकणार नाही. आणि हे बघ जिजी, राया चांगला आहे हे मला सिद्ध करायचं नाहीये, कारण तो चांगलाच आहे. जय कसा आहे ना हे मला तुला सिद्ध करून दाखवायचंय. अगं खरंच जय खूप वाईट आहे. अगं जसं तो बोलतो, जसा तो वागतो, तो कसा आहे ना हे मला तुला दाखवायचंय. अगं जिजी, शेवटी प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे आणि जो आयुष्यभराचा जोडीदार आहे तो कसा आहे हे मला पारखून घ्यायला नको का? मला एवढंच वाटतं, उद्या लग्न झाल्यानंतर मला किंवा तुला या गोष्टीचा पश्चाताप व्हायला नको. त्याच वेळी जिजी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही करशील ना ते अगदी जपून करायचं, मर्यादा राखून करायचं. कारण जेव्हा समजेल ना की जयाच बरोबर आहे, तेव्हा तू त्या रायाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. अशी अट आता जिजी मंजिरीला घालते. तू रायाशी संबंध तोडून टाकायचे, त्याच्यापासून लांब राहायचंस. त्यातच आता तेथे रायाचा मित्र येतो आणि मंजिरीताई, राया भाऊ असं म्हणून तो आता त्याबद्दल सांगू लागतो. तेव्हा मंजिरीला आता खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे रायाला आता गोडाऊनवर घेऊन माणसं गेलेली असतात. त्याच वेळी आता जय हा देखील तेथे येतो. मोठ्या तोऱ्यातच जय असतो. तर जयची जी माणसं असतात ती रायाला बिचाऱ्याला खूप मारत असतात. तेव्हा जय म्हणतो, अरे सोडा रे त्याला, ती माझी शिकार आहे फक्त. तेव्हा तो आता रायाला खूप मारतो आणि म्हणतो, आता तुला कळेल रे, जय घोरपडेच्या मार्गात आडवा आल्यानंतर काय काय तुला किंमत मोजावी लागते ते. आता राया हा पूर्णपणे नशेत असतो, त्यामुळे त्याला काही समजत सुद्धा नसतं. त्यानंतर जय हा रायाच्या पोटामध्ये खूपच असे गुद्दे घालतो आणि त्याला लाथांनी सुद्धा तो खूपच मारतो. बरोबर काठीने सुद्धा आता खूप मारत असतो. तेव्हा त्याला मारून मारून आता राया पूर्णपणे बेशुद्ध होतो. तेव्हा तो आता रायाचा गळा दाबतो आणि म्हणतो, तू कितीही आडवा आला ना तरीही माझं लग्न फक्त आणि फक्त मंजिरी बरोबर होणार. जय पार आता रायाचे हालहाल करून टाकतो. दुसरीकडे जिजी आता एकदम शांत उभी असते. तेव्हा शशिकला म्हणते, ओ तुम्हाला वेड लागले का जिजी, तुम्ही काय केलं हे? 1 महिन्याची मुदत का दिली त्या मंजिरीला? आता ती काय करेल माहिती आहे ना तुम्हाला? अहो रायाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि जयला ती कशा प्रकारे दोषी ठरवते ना हे तुम्ही बघतच राहा आता. मग आता जिजी म्हणते, नाही अहो पोरीच्या प्रेमापोटी मी आंधळी नाही झाले, परंतु माझ्या मंजिरीला एक संधी द्यायला हवी. ती एवढी आपल्याला जीव तोडून सांगते की एक संधी द्या, तर तिला ती संधी दिलीच गेली पाहिजे. अहो जी मुलगी माझ्याकरता अगदी जीवाचं रान करू शकते, जी मुलगी माझ्याकरता लग्नाला बसू शकते आणि ती एका अशा माणसाबरोबर लग्नाला होकार देतीये की तिचा ज्या माणसावर अजिबात विश्वास नाहीये, फक्त माझ्यासाठी ती होकार देतीये, ती मुलगी ना खरंच काहीही करू शकते आणि तिच्या हिमतीची दाद द्यायला हवी. त्याच वेळी आता शशिकला म्हणते, अहो पण तुम्हाला काही कळतं की नाही? मग आता जिजी म्हणते, तू काळजी करू नकोस शशिकला, 1 महिन्यामध्ये ती जर रायाबद्दलचा विश्वास माझ्या मनात निर्माण करू शकली नाही आणि जयच चांगला आहे हे जर सिद्ध झालं, तर ती आपणहून रायाला जायला सांगेल तिच्या आयुष्यातून. आणि आता जसा मंजिरीकडे 1 महिना आहे ना, तसा जयकडे सुद्धा 1 महिना आहे स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जय नक्कीच मंजिरीचं मन जिंकू शकेल.
तर इकडे आता मंजिरी आपल्या रायाला वाचवण्यासाठी येते. त्याच वेळी आता जय हा मंजिरीकडे पाहतच राहतो. आपल्या रायाचे कशाप्रकारे हाल झालेत हे मंजिरी पाहते आणि तिलाही मोठा धक्का बसतो. तेव्हा ती रागातच आता विचारते की हे काय केलंस तू जय? मग आता तो म्हणतो आपलं लग्न मोडण्यासाठी ना फक्त हा आणि हा कारणीभूत आहे. त्याच वेळी आता मंजिरी म्हणते की अरे तू किती नीच आहे ना ते मला माहीत आहे. तेव्हा आता ती जयला जोरातच बाजूला ढकलते. तेव्हा तो म्हणतो नाही मी याला मारूनच टाकणार. पण मंजिरी आता त्याचं ऐकतच नाही. अरे तुझ्या हाताचं जे प्लॅस्टर आहे ना प्लॅस्टर ते पण खोटं आहे. त्यावेळी रागातच मंजिरी आता जयच्या हाताचं ते प्लॅस्टर काढते. त्यामुळे आता जयचं हे पितळ उघड पडतं. तेव्हा जय हा खूपच रागात मंजिरीकडे पाहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जयचं पितळ उघड केल्यामुळे जय हा खूपच चिडतो आणि म्हणतो की काहीही झालं ना तरीही मी तुला आता लगेच माझ्या मिठीत घेणार असं म्हणून तो तिची अगदी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या जवळ जातो. तेव्हा ती आता म्हणते की नाही हा जय माझ्या अंगाला टच सुद्धा करायचा नाही. तो म्हणतो नाही मला तुला मिठीत घ्यायचंय असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा मंजिरी आता जोरातच ओरडते राया वाचव राया वाचव. तेव्हा राया आता उठतो कारण तो शुद्धीवर नसतो. परंतु मंजिरीचा जेव्हा तो आवाज ऐकतो ना तेव्हा तो उठतो आणि लगेच मंजिरीला वाचवण्यासाठी पुढे येतो. जयला बाजूला ढकलतो आणि त्याच्या डोक्यातच जोरात आता तेथे असणारी खुर्ची घालणार असतो. परंतु मंजिरी म्हणते की नको राया. मग आता राया थांबतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.